लांब पल्ल्याच्या प्रवासाची सुरुवात जर आपल्या असं काही जर वस्तुस्थितीनं जर झाली तर भावांनो प्रवासाला काय आनंद येत नाही. हा ट्रेलरचा भावांनो मधनंच लोडमुळं ट्रेलर पूर्णपणे वाकलेला. काय विषय नाही, क्रेन ही सगळे आलेले. तर भावांनो आपली गाडी भरलेली कुठं, सावंतवाडीला. तर आपण गाडी बिडी भरून घेतलेली, आलो मग पंपावर, टाकी बिकी केली फुल. आता म्हटलं रॉकेट झाले रेडी. आणि आपल्याला भावांनो तळ्यात जाऊन नाश्ता पण जेवणच करायचं होतं, नाश्ता नाही. आणि एके पण येणार होता. तर पुढं निघलो तोपर्यंत टू व्हीलरचा झाला ॲक्सिडेंट, गाडी स्लिप झाली. पुढच्याला तर काय लागलं नाही, पण जो मागं बसलेला बिचारा तो डायरेक्ट आउटच झालेला. मग काय त्याला आली पब्लिक गोळा झाली, त्याला साईडला करून घेतला. या थंडीच्या दिवसात भावांनो लय बेकार लागतंय बरं का. तेवढं जरा गाड्या तेवढ्या सावकाश चालवा. बाकी काय, आयुष्य एकदाच आहे, पुन्हा पुन्हा सांगण्यात काय अर्थ नाही. आणि आलो पोचलो तरळ्यात, जेवण बिवण झालं. एके पण होता, असलम होता. आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे केलं. थंडी भरपूर वाजत होती बरं का भावांनो. कोकणात काय गारठा लयच पडलाय. त्यात गाडी प्रवास करायचा म्हटल्यानंतर काचा बिचा पॅक करून गाडी प्रवास करायला लागतोय. एके चाललेला गोव्याला, मी त्याच्या अलीकडे 60-70 किलोमीटर अलीकडेच गाडी खाली करणार होतो. मग काय लागलो रोडला, एके चाललेला पुढं. चला म्हटलं एकेचा जरा, एके म्हणजे भाऊ आपला पुण्याचा बरं का एके बाई. मग काय एकेचा जरा व्हिडिओ काढला आणि गाडी बिडी खाली करून डायरेक्ट मग आलो अनुस्कोराच्या घाटात. अनुस्कोराच्या घाटात आलो. ही सफिरा दिदीच्या इथं स्टॉलला इंडियन फूड आपल्या अनुस्कोर घाटात आहे. अनुस्कोरा घाटात पुण्या मुंबईवरून जाणाऱ्या सगळ्या पब्लिकना माझं एकच सांगणं आहे की इथं थांबून तुम्ही एकदाही अवश्य भेट द्या. तर हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा.